कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. टायगर, तू खूप मिस्टिरियस झालायस. माझं अजिबात ऐकत नाहीस, फक्त लीलाचं ऐकतो. तुला तरी ब्लेम कसं करू नये. लीलाचा मॅजिक माझ्यावरही झालाय. कधी कसं कळलं नाही कळलं की कधी मला आवडायला लागली ती. नाव शी हॅज बिकम इम्पॉर्टंट टू मी. तिच्या हॅपीनेससाठी, तिच्या स्माइलसाठी मी काही करू शकतो, जसं तुझ्यासाठी करतो. गुड बाय. हे बघ, आपण आधी दोघं फ्रेंड्स होतो, राईट? आता लीलाही आपल्या टीम मध्ये आहे. एजे, मी रेडी आहे, निघूया. चल, बाय टायगर. बाय टायगर. गेल्या वेळी ती अंतरा आली आणि एजेच्या आयुष्यात आनंदी आनंद झाला. ती गेली आणि आता ही लीला आली. काही झालं तरी मी एजेला आनंदात बघू शकत नाही. पास झालं, खूप झालं यांचा रोमांस. आता या लीलाला सोडायचं नाही. हॅलो, काय झालं आपल्या प्लॅनिंगचं? सुरू आहे. हे विक्रांत, एवढा वेळ नाही आता माझ्याकडे. या लीलाचा आता आधी होत चाललंय. त्या एजे आणि लीलाला मी आता आनंदात बघू शकत नाही. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मला त्या लीलाचा काटा काढायचा आहे, आणि तोही लवकरात लवकर. हेच हवं होतं मला. डोंट वरी, काम झालंच म्हणून समजा. विक्रांत, आता लक्षात ठेव, ती लीला आता मेलीच पाहिजे. हाँ ठीक से ठेवो, वो ऐसा ऊपर से ऐसा एकदम घट्ट चाहिए, एकदम ऐसा एकदम परफेक्ट. हॅलो सर. सर, मंडपाची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. आज साऊंडवाले आहेत, ते संध्याकाळी येणार आहेत. आणि कॅटरिंगचं जे आहे मी त्यांना. या अगोदर मला लीलाच्या आईबाबांशी काहीतरी बोलायचं आहे. अच्छा, अरे जगमोहन, अरे पडदा बांधणं. एजे, मी ना तुम्हाला सांगू शकत नाही मला किती आनंद झाला. फायनली माझ्या रेवचं लग्न होते, आणि तेही तिचं ज्या मुलावर प्रेम आहे ना त्याच्याशीच. आता सगळं नीट होणार आहे आणि त्यांचा संसार पण एकदम सुखाचा होणार आहे. बरं, चला आपण जाऊया. लीला, तुझी मावशी तुला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतकं ब्लेम करते, इतकं बोलते, सतत तुझं कंपॅरिझन रेवती बरोबर करते, आणि तरीही तू रेवतीवर इतकं प्रेम करतेस. तुझ्या जागी एखादी दुसरी मुलगी असती तर तुझ्या मावशी आई आणि रेवतीबद्दल ग्रजेस ठेवले असते तिने. बट लुक ॲट यू, तू किती आनंदात असतेस. इतक्या मोकळ्या मनाची आणि इनोसंट पार्टनर मला कुठे भेटली असते. बाबा, मावशी आई, एजे, अहो येताय ना? बाबा, आले का? अरे लीला, नमस्कार. नमस्कार एजे. मला खात्री होतीच आज तुम्ही यालच. शेवटी रेवू तुमची बहीणच आहे, त्यामुळे तिच्या आनंदासाठी तुम्ही तिचं लग्न थाटा माटात लावून देणार याची खात्रीच आहे मला. मावशी आई, अगं काय मावशी आई, अगं सख्ख्या बहिणी इतकंच प्रेम करतात एजे रेवूवर, त्यामुळे ते लहान बहिणीचं लग्न असं काही साधेपणाने करू देतील माहितीये मला. एजे, मला काय वाटतं माहितीये का? मोहिते, मला जरा रेवतीशी बोलायचं होतं. हो का? नाही म्हणजे रेवूशी का बोलायचं? नाही, मला बोलायचं आहे का घरात ती?
प्लीज बोलवाल? हो हो रेओ रेओ अगं एजंट तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. ये बाहेर ये लवकर. या ना बसा. रेवती, तुला माहितीये की मी तुला मनापासून माझी बहीण मानलंय, पण अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी लग्नाचे काही निर्णय घेताना तुझं ओपिनियन घेतलं नाही. तर आत्ता विचारतोय, तू या अरेंजमेंट मध्ये खुश आहेस ना? हे जे असं का म्हणताय तुम्ही? काय झालंय? नाही म्हणजे तुझ्या काही एक्सपेक्टेशन्स असतील तर तू मला आत्ता सांगू शकतेस. हो हो रेओ हो सांग. मन मोकळेपणाने बोला. अगदी एजेस आहेत. एजे मला माहितीये मी तुमच्याशी फ्रीली बोलू शकते, पण खरंच मला माझं लग्न असंच हवं होतं. आणि मला माझ्या लग्नाकडनं फक्त एकच अपेक्षा होती की सगळ्यांनी माझ्या लग्नात आनंदात असावं. आणि दुर्गा मॅडमनी लग्नाला परवानगी दिल्यावर माझी ती इच्छाही पूर्ण झाली. आता बस, मला अजून काहीच नकोय. गुड टू नो दॅट. विश्वा, येस सर. सगळ्या वेंडर्सना ऍडव्हान्स पेमेंट करून टाक आणि त्यांना सांग की आता लग्नाची तयारी सुरू करा. येस सर. ये बस. ते मी जरा आलेच, काम आहे. लीला ये जरा येतेस का? काम आहे माझं. आले. हा आलीच. काय गं मावशी? काय सांगितलं होतं मी तुला? काय सांगितलं होतं? माझ्या रेऊचं लग्न थाटामाटात व्हायला हवं सांगितलं होतं. मग तरी मूग घेऊन का गप्प बसली होतीस? हा का बोलली नाहीस? का बोलली नाहीस? मावशी मी कुठे रेवच म्हणाली नाही एजेंना. तू बोल. स्वतःचं लग्न केलंस ना थाटामाटा? हा आणि बहिणीचं लग्न इथे असं बाहेर अंगणात लावणार आहेस? अगं मावशी, पण ते माझं लग्न कुठे होतं? मग काय झालं? एजंटचं लग्न झालं ना, त्यांचंच होतं ना लग्न. पाण्यासारखा पैसा खर्च केला. काय तो हॉल, काय ते झुंबर, केवढी ती माणसं. ही माणसांना जेवणावळी होत्या, गिफ्ट काय दिले. पाण्यासारखा पैसा खर्च केला. स्वतः तर म्हणत असतात यश आमचाच मुलगा आहे, आमच्याच घराचा आहे. मग केला त्याच्या लग्नासाठी थोडा खर्च तर काही फरक पडणार आहे? केले असते 1-2 कोटी खर्च माझ्या रेऊच्या लग्नासाठी तर ह्यांच्या खजिन्याला काय भोग पडणार होतं? तुला काही कमी पडणार होतं अगं? पण नाही, तुला कसा लहान बहिणीचा विचार येईल? स्वार्थी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.